सकाळ सकाळी सगळं आवरलं आणि स्प्लेंडरवर बसलो बघा आणि मारली किक. भावाचा फोन आलता, भाऊ गेलता बघा वाढ तोडायला पुढं. मग मारली किक आणि निघालो बघा. आलो शेतात आणि भावानी तर जवळपास कनी 35 ते 40 पेंड्या तोडलेल्या बघा. भाऊ आपलं खतरनाक वाढ तोडते, सुट्टी नाही तेवढ्या बाबतीत. मग वाढतीन वडवलं. इथं चैत्याचा फादर आलता आणि हे बघू शकता आमच्या गावातले भाऊबंद यांची टोळी आहे आणि इथं जरा ऊस खायसाठी थांबलेला. तिथनं वडवलं बघा. जवळपास कनी 50 पेंड्या कनी ब्रदरनं तोडलेल्या. त्यामुळं कनी सुट्टी नाही. 2 गाड्या कनी रेमटून भरल्या बघा एकदम जाम. आणि तिथनं निघलाव बघा आणि फायनली कनी दारात वाडा आणलं बघा. थप्पी कशी दिसते बघा. इथं कुट्टी मशीन आहे साईडला आणि थप्पी त्यानं मारली. मग तिथनं जेवलो. जायचं होतं शेताकडं. मग पंप त्यानं घेतला बघा, औषध मारायचं होतं माव्याचं. मग पंप त्यानं भरून घेतला हिरीतनं आणि निघालो बघा तंबाखूवर औषध मारायला निघालो. तर तंबाखू बघू शकताय आणि माव्याचं औषध उन्हाचं मारा चालू आहे. शेतकरी म्हटलं का नाही सुट्टी नसते बघा. सकाळ असू दे, रात्र असू दे, थंडी असू दे, पावसाळा असू दे, काम करायलाच लागते. त्यामुळं काय सुट्टी नाही. मग औषध त्यानं मारून घेतलो बघा मस्तपैकी. तिथनं आलो घरात, औषध संपलेलं. मग गाडीची किक मारली आणि कपडे बिपडे घातले बघा चरचरीत आणि आलो बघा निप्पणला. आज होता गुरुवार. मग काय तिथं आलो बघा, औषधं पहिला घेतली आहे इथनं. माव्याचं औषध आहे म्हटलं, औषध संपलेलं. मग औषध त्यांनी घेतलो बघा. इथं औषध घेतो आहे, औषधं स्वस्त मिळतात इथं. मग काय तिथनं म्हटलं जरा बाजारात जाऊया. बाजारात जरा काम होतं. मग बाजारात आलतो बघा. निप्पाणचा बाजार बघू शकताय. असा रस्त्याकडून एका साईडनं बसतो आहे बाजारपेठेत आणि पुढच्या वेळी फुल बाजार दाखवीन. मग त्या दिवशी संध्याकाळी कनी पूजा होती बघा. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता आणि अशी पूजा होती. कोल्हापूर खडकेवाडामध्ये कनी अशी पूजा मांडली जाते. तर तुमच्याकडे कशी मांडली जाते सांगा. तर आमच्या आई कनी इथं गरमागरम पुरणपोळी करायला चालू आहे आणि गुरुवारची पुरणपोळी बनवतात आमच्याकडं. आणि आता मस्तपैकी मी आता जेवणार आहे बघा. खुरुगडी बनवल्या आणि पोळीची आमटी, दूध आणि पोळी. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा लागते. सप्लायशे. जय हिंद, जय महाराष्ट्र.